नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमची जर युट्यूब चॅनलवरती जर सबस्क्रायबर जर वाढत नाहीयेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशी एक ट्रिक जे की मी ही वापरलेली आहे आणि माझ्या ही चॅनलवरती एक आठवड्याच्या आतमध्ये मी ही 5000 सबस्क्रायबर वाढवलेले आहेत. तर तुम्हाला ही जर जाणून घ्यायची जर असेल ही सिक्रेट ट्रिक तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. चला तर मग आपण चालू करूयात आपला व्हिडिओ. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जायचं आहे तुमच्या YT स्टुडिओमध्ये. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथं पेन्सिलचा आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करा. तिथे गेल्यानंतर होम टॅब वरती जावा. होम टॅब वरती गेल्यानंतर होम टॅब ऑन करा. त्यानंतर तुम्हाला फॉर यू पण दिसेल तेही ऑन करून घ्या. नंतर जायचं आहे मोर सेटिंग मध्ये. मोर सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल कॉन्टेंट टाईप. तुम्ही कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करतात ते इथं तुम्ही ऑन करायचं आहे. इथं व्हिडिओज आहे, त्यानंतर शॉर्ट्स आहे, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम आहे. तुम्ही जर लॉंग व्हिडिओ जर बनवत जर असाल तर तुमचं हे जर ऑफ जर असेल तर ऑन करा. तुम्ही हे जर शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड जर करत असताल तुमचं हे जर ऑफ जर असेल तर हे ऑन करा. आणि तुम्ही जर लाईव्ह स्ट्रीमिंग जर करत जर असाल तर हे जर ऑफ जर असेल तर ह्याला ऑन करा. आणि तुम्ही तिन्ही जर कंटेंट जर बनवत जर असाल तर तिन्हीलाही ऑन करा. त्यानंतर ऑल कंटेंट रिकमेंडेड असे इथं सिलेक्ट करा. कारण का मी सगळ्याच्यातले मी कंटेंट बनवतो आणि युट्यूब चॅनलवरती अपलोड करतो. त्यानंतर हे सर्व सेटिंग्स आपण ऑन केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे बॅकला आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे कमेंट मध्ये तुम्हाला जायचं आहे. नंतर तुम्हाला इथं ऑल व्ह्यूचं ऑप्शन दिसेल. ऑल व्ह्यू मध्ये जावा. त्यानंतर इथं तुम्हाला राईट साईडला इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेटिंगचं. त्यानंतर इथं तुमचं पब्लिश करा. कमेंट आणि टाईप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती गेल्यानंतर एक ऑप्शन दिसत असेल हाईड अँड पब्लिश्ड. तिथं पब्लिश्ड करून घ्या. तुमचे कमेंट ही पब्लिश होतील. तुम्हाला इथं रिस्पॉन्स स्टेटस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे रिस्पॉन्स करायचा आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला दिसेल रिस्पॉन्स जे आहे त्याला तुम्ही ऑफ करा आणि रिस्पॉन्स करा. त्यानंतर कंटेंट टाईप जे आपण तिथं जे बघितलं तेच इथं जर तुम्ही जर लॉंग मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की इथं तुम्ही ऑन करून घ्या पूर्ण. त्यानंतर माझी ही सेटिंग्स ऑफ होती मी ही ऑन करून घेतो. तुम्ही जे जे कंटेंट बनवतात ते इथे सिलेक्ट करून घ्या सगळे. तर इथे तुम्हाला कीवर्ड मध्ये जायचं आहे. कीवर्ड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जर अगोदर जर 100 जर सबस्क्रायबर असतील आणि तुम्हाला हे जर तुमच्या चॅनलवरती जर 1000 जर सबस्क्रायबर जर वाढवायचे जर असतील तर तुम्ही इथं 1000 टाईप करा. आणि जर तुम्हाला हे जर तुमचे सबस्क्रायबर जर 10K जर करायचे जर असतील तर तुम्ही हे तुमच्या चॅनलवरती 10K टाईप करा. जर तुमची ही जर सबस्क्रायबर जर 100 आहेत आणि तुम्हाला जर 10K जर करायचे जर असतील तर हे इथं शक्य नाही होणार. तुमचे जर सबस्क्रायबर जर 100 जर असतील तर तुम्ही इथं 1K इथं तुम्ही टाईप करा. माझे आता सबस्क्रायबर आहेत 15K. मला अजून वाढवायचे आहेत 10K. त्यामुळं मी इथं 10K सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं पब्लिक सबस्क्रायबर वरती क्लिक करा. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं आता तुमचे जर 100 जर असतील तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे 1K. त्यानंतर इथं तुमचे जर सबस्क्रायबर इथं जर 10K जर असतील तर तुम्ही 100K सबस्क्रायबर करू शकता. पण एवढे नका करू. तुम्ही 10K सिलेक्ट करा ज्याच्यामुळे तुमची सबस्क्रायबर वाढतील. मी इथं 10K ला सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपलं पूर्ण आलेलं आहे व्हिडिओ 3 की कीवर्ड्स मध्ये पण आहे. इथं आपल्याला आता शो करत आहे 10K सबस्क्रायबर. त्यानंतर पब्लिक सबस्क्रायबर इथं आपण ज्या ज्या सेटिंग्स ऑन केलेल्या आहेत ते इथं कळत आहे पूर्ण इथं दिसत आहे. तर तुम्ही ह्या सेटिंग्स ऑन करू शकता आणि तुमच्या YouTube चॅनल वरती तुम्ही ही सबस्क्रायबर जास्तीत जास्त प्रमाणात वाढवू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे नाही ते कमेंट करून नक्की सांगा.